हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे तुमचं ट्रीडबा इंजिनियर्स यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण चीझी पनीर पिझ्झाची रेसिपी बघतोय. एकदम भारी लागतो हा पिझ्झा आणि बनवायला पण तितकाच इझी आहे. खरं तर ही रेसिपी खूप नॉस्टॅल्जिक आहे माझ्यासाठी. म्हणजे आता आपल्याला पिझ्झा सगळीकडे मिळतो, आपण खातो इझिली, एवढं काय त्याचं वाटत नाही, सगळ्यांना आवडतो पिझ्झा. बट आमच्या लहानपणी तसं नव्हतं, म्हणजे कधीतरीच वगैरे असा पिझ्झा खायला मिळायचा. तर असं कधीतरी तो खाल्ला की त्याचं खूप अप्रूप असं वाटायचं की यार आपण आज पिझ्झा वगैरे खाल्ला, असं काहीतरी वेगळी डिश, वेगळा पदार्थ होता तो त्यावेळी. पण आता काय, आता नॉर्मल झाले. मग त्याच्यातच पुढं लहानपणी मम्मीच्या एका मैत्रिणींनी ही पिझ्झाची रेसिपी तिला सांगितली की बेस आणून वगैरे करायचं. आत्ता आपल्याला आपण म्हणतो थिन क्रस्ट पिझ्झा वगैरे, पण हा बेसचा पिझ्झा पण तेवढाच भारी लागतो. तुम्ही एकदा बनवून बघा. पण ती रेसिपी अशी कोबी, गाजर, ढबू मिरची वगैरे असं खिसून वगैरे भाजी करून त्याची अशी ती रेसिपी होती. बट म्हणलं आपण काहीतरी इझी काढूया, आपला काहीतरी वेगळा टच देऊया रेसिपीला. तर ही रेसिपी मी बनवली. तर सगळ्यात पहिल्यांदा मसाले टाकून पनीर बटरमध्ये असं थोडंसं फ्राय करून घेतलं. त्याच्यानंतर बेसवर बटर आणि पिझ्झा पास्ता सॉस टाकायचा. तुमच्याकडे तो सॉस नसेल तर तुम्ही टोमॅटो केचप आणि मेयोनीज पण लावू शकता, काही हरकत नाही. नंतर त्याच्यावरती मॉझरेला चीज स्प्रेड करायचं आहे. म्हणजे तुम्ही प्रोसेस चीज पण वापरू शकता, पण त्यांनी असा चीज पूल येत नाही, ती पिझ्झावाली फिलिंग येत नाही. त्यामुळं मी तुम्हाला सजेस्ट करेन की हे मॉझरेला चीज वापरा. नंतर त्याच्यावरती स्लाइस केलेले व्हेजिटेबल्स टाकायचे आहेत. यामध्ये मी कांदा, ढबू मिरची आणि टोमॅटो हे वापरले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. नंतर त्याच्यावरती आपण जे मसाल्यांमध्ये फ्राय केलेलं पनीर होतं ते टाकायचं आहे. भरपूर तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. हा पिझ्झा ज्यांच्याकडे ओव्हन आहे ते ओव्हनमध्ये पण करू शकतात, बट ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी ही प्रोसेस फॉलो करा. तर पॅनमध्ये अर्धा कप पाणी घ्यायचं आहे, त्याला थोडंसं कमी घेतलं तरी चालेल. नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा बटर टाकायचं, जेणेकरून पिझ्झा आपला चिटकत नाही. आणि बारीक गॅसवरती झाकण ठेवून पिझ्झा ठेवायचा. तर 10 ते 15 मिनटात आपला पिझ्झा रेडी होतो. चीज एकदम असं मेल्ट होतं आणि बेस पण असा गोल्डन ब्राऊन होतो. जास्त पण मोठ्या गॅसवर ठेवायचं नाही. तर 10च मिनटात आपला चीजी आणि एकदम भारी असा पिझ्झा रेडी आहे. त्याचे स्लाइस करून घ्यायचे आणि त्यावर चिली फ्लेक्स आणि ओरेगानो टाकायचं. तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा पिझ्झा लागतो. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा, इझी आहे बनवायला. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मस्त रेसिपीज व्लॉगसाठी ट्रीडबा इंजिनियर्सला सबस्क्राईब करा. भरपूर छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चॅनलवरती. सो थँक्यू. खात राहा आणि मजेत राहा.